नमस्कार, मी डॉक्टर अभय जोशी, भास्कर मार्केट समोर नेफ्रॉन किडनी अँड डायलिसिस सेंटर येथे किडनी विकार तज्ज्ञ म्हणून गेल्या 13 वर्षापासून कार्यरत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण क्रोनिक किडनी डिसीज याविषयी चर्चा करणार आहोत. सीकेडी किडनीचा एक सगळ्यात कॉमन आजार आहे, ज्यामध्ये प्रिव्हॅलन्स ज्याला आपण म्हणतो तो 10% आहे. म्हणजे जे आज पॉप्युलेशन आहे यातली 10% पॉप्युलेशन ही या आजाराने त्रस्त आहे. तर सीकेडी म्हणजे काय? क्रोनिक किडनी डिसीज. याला क्रोनिक का म्हणतात? कारण हा आजार जेव्हा 3 महिन्याच्या वरती असतो, आणि दुसरं म्हणजे हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे. यामध्ये हळूहळू किडनीच्या फिल्टर्स हे इन्व्हॉल्व्ह होत जातात आणि ते डॅमेज होत जातात. आणि थर्ड पॉइंट म्हणजे हा इरिव्हर्सिबल आहे. हा परमनंट स्वरूपाचा किडनीचा आजार आहे. यामध्ये किडनी पूर्ण सुधार होऊन पूर्ववत अवस्थेला येऊ शकत नाही. हा इरिव्हर्सिबल परमनंट स्वरूपाचा प्रोग्रेसिव्ह स्वरूपाचा किडनीचा आजार आहे. तर आम्हाला बरेच लोक ओपीडीमध्ये भेटतात. त्यांना 50% लोकांना हा सायलेंट असल्यामुळे बऱ्याच वेळा अगदी ॲडव्हान्स कंडिशनमध्ये या आजाराचं निदान होतं. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला पेशंट ओपीडीमध्ये जे आम्ही पहिल्यांदा बघतो त्यांचं क्रिएटिन असतं 12, 20, 24 आणि त्यांना पहिल्यांदाच किडनीच्या आजाराचं निदान झालेलं असतं. तर थोडक्यामध्ये 50% हे सीकेडीचे पेशंट्स हे सायलेंट असतात, कारण ते कधीही चेक करत नाही. त्यामुळे आजार हा अगदी ॲडव्हान्स झाल्यावरती डिटेक्ट होतो आणि मग त्याला आपल्याला जसं ट्रीटमेंट्स आहेत, डायलिसिस, ट्रान्सप्लांट, या ट्रीटमेंट्स आपल्याला ॲडव्हान्स स्टेजच्या किडनी पेशंटला, सीकेडी पेशंटला ॲडवाईस करावं लागतं. त्याचं डिटेल आपण पुढे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आता काय रिझन्स आहे ते आपण बघू. सगळ्यात कॉमन रिझन आहे सीकेडी होण्याचं, ते म्हणजे डायबिटीस, मधुमेह. 40% सीकेडीचे पेशंट्स हे डायबिटीस या आजारामुळे त्यांना क्रोनिक किडनी डिसीज हा झालेला आहे. दुसरं महत्वाचं काय कारण आहे? हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब. तिसरं काय, ज्याला फिल्टरचे आजार आपण म्हणतो, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, तो एक कारण आहे. पुढचं कारण म्हणजे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, ज्यामध्ये किडनीमध्ये फुगे होत जातात आणि हे फुगे दिवसेंदिवस जसं पेशंटचं वय वाढतं ते वाढत जातात आणि त्याला आपण एडीपीकेडी, एआरपीकेडी असं म्हणतो. अजून आपल्याला कारण देता येईल ते म्हणजे स्टोन होणं, रिकरंट स्टोन फॉर्मेशन होणं आणि याच्यामुळे किडनी डॅमेज होणं. अजून एक आपण जर बघितलं तर वर्षानुवर्ष जे पेशंट अनाल्जेसिक खाताय, पेन किलर मेडिसिन खाताय, या औषधांचा दुष्परिणाम झाल्याने, त्यांच्या किडनीवर झाल्याने त्यांच्या किडन्या या खराब होऊ शकतात. आता हे आपण याचं आजार होण्याची कारणं बघितली. तर सीकेडीचे सिम्पटम हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सूज येणं, पायाला सूज येणं, चेहऱ्याच्या बाजूला सूज येणं, रक्त सारखं सारखं कमी होणं. कारण रक्त तयार होण्याची प्रक्रिया मध्ये जो हार्मोन इरिथ्रोपॉयटिन नावाचा हार्मोन तयार होतो, हा किडनीमध्ये होत असतो. किडनी विकाराचं पुढचं लक्षण म्हणजे कमी वयामध्ये रक्तदाब येणे. जसं वयाच्या 60 वर्षानंतर रक्तदाब येतो, ब्लड प्रेशर येतो, त्याला इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतात. आणि वयाच्या 40 वर्षापेक्षा कमी वय असताना जेव्हा रक्तदाब येतो त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. सेकंडरी हायपरटेन्शनचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे किडनी विकार. किडनीच्या विकाराने हे ब्लड प्रेशर आलेलं असतं, म्हणून त्याला सेकंडरी हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. तर अजून काय काय लक्षण असू शकतात? लघवीचा त्रास होणं, लघवीमध्ये प्रोटीन जाणं. लघवीमध्ये प्रोटीन जात असताना लघवीला फेस येतो. म्हणजे अचानक जर पेशंटला असं वाटत असेल की माझ्या लघवीमध्ये अचानक फेस दिसतोय, जो पहिले दिसत नव्हता, तेव्हा त्यांनी लघवीमध्ये प्रोटीन तपासणं आवश्यक आहे. कारण प्रोटीन लघवीमध्ये जाणं हे क्रिएटिनिन वाढण्याच्या पहिलीची स्टेज आहे. जर हे प्रोटीन असंच जात राहिलं तर काही काळानंतर पेशंटच्या क्रिएटिनिनमध्ये वाढ होत जाते. अजून लक्षणं काय आहेत? लघवीमध्ये जळजळ होणं, जे परत परत लघवीच्या इन्फेक्शनचं लक्षण असतं. त्यानंतर रात्री जास्त लघवी होणं. रात्री जास्त लघवी होणं हा किडनीमध्ये किडनीच्या विकाराचं लक्षण आहे, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेटिव्ह डिफेक्ट म्हणतो. म्हणजे लघवी जास्त होणं हे सुद्धा किडनी विकाराचं लक्षण आहे. कारण लघवीमधलं पाणी परत बॉडीमध्ये शोषून घेण्याची क्षमता किडनीची गेल्याने पेशंटला रात्री जास्त जास्त लघवी होत जाते. तर याला कॉन्सन्ट्रेटिव्ह डिफेक्ट म्हणतात. जो युरिन आहे ते कॉन्सन्ट्रेट किडनी करू शकत नाहीये, हा किडनीच्या विकाराचंच एक लक्षण आहे. त्यानंतर अजून काय काय लक्षण आहेत? जसं दम लागणं, जेव्हा शरीरातलं पाणी हे खूप जास्त वाढतं किंवा त्याच्यामुळे ब्लड प्रेशरही वाढतं, त्याच्यामुळे पेशंटला चालल्यावर दम लागणं, थकवा वाटणं, सारखं सारखं रक्त कमी होणं, हे किडनीच्या विकारांची लक्षणं आहेत. आता किडनीच्या विकारांचे सीकेडीचे स्टेजेस काय आपण बघू. त्याला 5 स्टेजेस आहेत. किडनीचं जेव्हा फंक्शन 90च्या वरती असतं तर त्याला स्टेज 1 म्हणतात.
ते जेव्हा 60 ते 90 असतं त्याला स्टेज 2 म्हणतात. ते जेव्हा 30 ते 60 असतं त्याला स्टेज 3, 15 ते 30 त्याला स्टेज 4 आणि 15च्या खाली जेव्हा किडनीचं फंक्शन जातं तेव्हा त्याला आम्ही लास्ट स्टेज म्हणजे सीकेडी स्टेज 5 असं म्हणतो. तर या सीकेडी स्टेज 5 मध्ये आपल्याला रिनल रिप्लेसमेंट थेरपी ही पेशंटला ॲडवाइस करावी लागते. रिनल रिप्लेसमेंट थेरपी याचा अर्थ डायलिसिस करणं, जे रक्ताचं डायलिसिस, पाण्याचं डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण करणं, याला म्हणतात रिनल रिप्लेसमेंट थेरपी. तर हे कधी करतात, जेव्हा किडनीचं फंक्शन 15च्या खाली जातं तेव्हा ही ट्रीटमेंट आम्हाला पेशंटला ॲडवाइस करावी लागते. पण 90% पेक्षा जास्त कमी जेव्हा पेशंट किडनीचं फंक्शन झालेलं नसतं तेव्हा काही प्रकारच्या गोळ्या औषधी आहेत, याने तुम्ही किडनीचे उरलेले फिल्टर वाचवू शकतात. तर त्या कुठल्या कुठल्या औषधं आहेत? सगळ्यात महत्वाचं शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं, दुसरं बीपी कंट्रोलमध्ये ठेवणं. जे किडनीच्या पेशंटमध्ये बीपीचा गोल आपल्याला अजून नॉर्मल ज्याला किडनीचा आजार नाही यापेक्षाही हा गोल कमी असतो. कारण तुम्ही बीपी जेवढं कंट्रोलमध्ये ठेवाल तेवढं उरलेल्या फिल्टरची लाईफ वाढेल आणि किडनीचं फंक्शन हे प्रोलॉंग होईल. अजून काय काय औषधी आहेत किडनीचं फंक्शन प्रोलॉंग करण्यासाठी? जसं काही अजून औषधी आलेली आहेत, त्याच्या पूर्ण रिसर्च ट्रायल्स जगामध्ये चालू आहेत, ज्याला आम्ही प्रीबायोटिक प्रोबायोटिक म्हणतो, त्यानंतर अल्फा किटो अॅनालॉग म्हणतो. अशा प्रकारच्या औषधी देऊन आपण किडनीचं फंक्शन हे प्रोलॉंग करू शकतो. हा, तर ज्याला आपण एंड स्टेज किडनी डिसीज म्हणतो, म्हणजे किडनीचं फंक्शन जेव्हा 10च्या खाली असतं तेव्हा किडनीमध्ये फिल्टर 90%पेक्षा जास्त डॅमेज झाल्याने गोळ्या औषधी काम करत नाही. त्यामुळे पेशंटला लघवी कमी झालेली असते आणि शरीरामधली विषारी पदार्थांची लेवल एवढी वाढलेली असते की त्यामुळे पेशंटला भूक कमी होणं, थकवा वाटणं, दम लागणं, लघवी अगदी कमी होणं, असे सिम्पटम्स हे खूप वाढत जातात. आणि जे उपलब्ध औषधी गोळ्या आहेत त्याचा रिस्पॉन्स पेशंटला येत नाही. अशा वेळी आम्हाला पेशंटला रिनल रिप्लेसमेंट थेरपी ॲडवाइस करावी लागते. तर रिनल रिप्लेसमेंट थेरपी याचा अर्थ असा आहे की किडनीचं काम आपण मशीनने करून घेतो, त्याला म्हणतात डायलिसिस करणं. रक्ताच्या डायलिसिसमध्ये आपण मॅनमेड मशीनने रक्त हे फिल्टर करत असतो. पाण्याच्या डायलिसिसमध्ये आपण पोटांमध्ये डायलायझेट टाकून रक्त फिल्टर करत असतो. आणि तिसरा पर्याय आहे तो म्हणजे किडनी प्रत्यारोपण. रक्ताच्या नातेवाईकांची किडनी ही पेशंटला बसवणं, याला म्हणतात किडनी प्रत्यारोपण करणं. तर किडनी प्रत्यारोपण म्हणजे काय की रक्ताच्या नातेवाईकांचीच किडनी आपल्याला पेशंटला ही बसवता येते. त्यामध्ये देणाऱ्याचं म्हणजे डोनरचं हे पूर्ण तपासणी होते आणि त्याच्यामध्ये डोनर फिट झाल्यावरतीच डॉक्टर हे डोनरची किडनी घेऊ शकतात आणि पेशंटला बसवू शकतात. तर पेशंट आम्हाला प्रश्न विचारतात की देणाऱ्याला काही होईल का किंवा त्याला कायमस्वरूपी ट्रीटमेंट चालू राहील का? तर ट्रान्सप्लांट नंतर देणाऱ्या डोनरला त्या प्रोसिजरमुळे कुठलीच ट्रीटमेंट चालू राहत नाही. त्याचा 4थ्या ते 5व्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होतो आणि या प्रोसेसमुळे त्याला कुठलीही ट्रीटमेंट चालू ठेवण्याची गरज ही पडत नाही. आता जर आपल्याला आजार हा एवढा टर्मिनल जो ट्रीटमेंट आहे किडनीची ही खूप कॉस्टली आहे, जसं डायलिसिस झालं, पोटाचं डायलिसिस आहे, रक्ताचं डायलिसिस आहे, किडनी प्रत्यारोपण आहे, हे खूप खर्चिक आणि सर्वसामान्य पेशंटला न मानवणारे ट्रीटमेंट्स आहेत. तर आपण किडनीचे आजार लवकर कसे डिटेक्ट करावे, कसं त्यांचं निदान करावं? तर अतिशय 2 सिंपल टेस्ट आहे. युरिनमध्ये प्रोटीन चेक करणं आणि रक्तामध्ये क्रिएटिनिन चेक करणं. हे 2 अगदी सिंपल टेस्ट आहेत चेक करण्याच्या. आणि जर या टेस्टमध्ये काही अबनॉर्मॅलिटी निघाली तर तुम्ही पुढे जाऊन सोनोग्राफी वगैरे या बाकीच्या तपासण्या करून पूर्णपणे किडनीच्या आजाराचं निदान हे करू शकता. तर कुठल्या पेशंटने ज्याला पहिल्यापासूनच आजार आहे की नाही हे शोधायचं आहे त्याने या 2 टेस्ट कराव्या. एक म्हणजे रक्तामधलं क्रिएटिनिन चेक करावं आणि लघवीमधलं प्रोटीन चेक करावं. आता आम्ही एक फोकस स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे की कुठल्या प्रकारच्या पेशंटने, कुठल्या प्रकारच्या लोकांनी किडनीचं चेकअप करण्यामध्ये त्यांनी फोकस्ड ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे. जसं 60 वर्षाच्या वरती वय असेल तर. दुसरं म्हणजे पेशंटला जर शुगर असेल, उच्च रक्तदाब असेल. तिसरं म्हणजे जर त्याला काही पहिले किडनीचा आजार झालेला असेल किंवा पहिले काही कारणाने क्रिएटिनिन किडनीला सूज आलेली आहे, क्रिएटिनिन वाढलेलं आहे, असं जर ज्याला आम्ही अक्यूट किडनी इंजुरी म्हणतो,
अशी अक्यूट किडनी इंजुरी जर पहिले झालेली असेल. तिसरं म्हणजे ज्याचा BMI मोर दॅन 30 आहे, म्हणजे ज्याला लठ्ठपणा, ज्याला ओबेसिटी म्हणतात, हे पॉप्युलेशन, या सगळ्या लोकांनी किडनी चेक करून घेणं आणि पिरियडिकली चेक करणं हे अतिशय आवश्यक आहे. जसं गाईडलाईन्स प्रमाणे शुगर पेशंटने जेव्हा शुगर डायग्नोज होते तेव्हा लगेच किडनी चेक करणं हे त्याच वेळेला आवश्यक असतं आणि नंतर पिरियडिकली डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे ते चेक करणं हे आवश्यक असतं. कारण जसं मी पहिलेही मेन्शन केलं की 50% किडनीचे आजार हे सायलेंट आहेत. म्हणजे जर पेशंटचा ॲटिट्यूड असा असेल की मला आज त्रास होत नाही म्हणून मी किडनीचा चेकअप करत नाही, तर बऱ्याच वेळा हा आजार अगदी ॲडव्हान्स झाल्यानंतर आणि हाताबाहेर गेल्यानंतर पेशंटला त्याचं निदान होतं आणि अतिशय महागड्या आणि कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट्स डॉक्टरांना पेशंटला ॲडवाईस कराव्या लागतात. म्हणून जर पेशंटने हे लवकरात लवकर निदान केलं आणि डिटेक्ट केलं तर या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. आता शेवटचा पॉईंट म्हणजे आपण प्रिव्हेन्शन बद्दल बोलू की कुठल्या प्रकारच्या प्रिव्हेन्शन पेशंटने केलं पाहिजे किडनीचा आजार होऊ नये म्हणून. सगळ्यात पहिले शुगर आणि बीपी असलेल्या पेशंटने शुगर आणि बीपी नियंत्रणात ठेवणं खूप आवश्यक आहे. तर बऱ्याच वेळा आम्ही ओपीडीमध्ये पेशंटचं असं थिंकिंग असतं की मला आज त्रास होत नाही, म्हणजे बीपी माझा आहे 160 आहे, 150 आहे, 170 आहे, पण मला आज त्रास होत नाही म्हणून मी त्याकडे लक्ष देत नाही आणि ट्रीटमेंट घेत नाही किंवा रेग्युलर फॉलोअप करत नाही. तर हे असं थिंकिंग, असा विचार हा चुकीचा आहे. कारण शुगर बीपी हे सायलेंट किलर आहेत. तसंच शुगरचं सुद्धा आहे. जर पेशंटची शुगर 200च्या वर आहे, 220 आहे, 240 आहे, तरी पेशंटचा ॲटिट्यूड असा आम्ही बघतो की आज मला त्रास होत नाही म्हणून मी शुगर बीपीकडे लक्ष देत नाही. तर बऱ्याच वेळा हे सायलेंट किलर असल्याने मग हे किडनी खराब झाल्यानंतर, याचे कॉम्प्लिकेशन आल्यानंतर तुम्हाला निदान होईल. म्हणून तुम्ही नेहमी शुगर बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे ज्या पेन किलर्स, काही अँटीबायोटिक्स आहेत, ह्या स्वतःहून रिपीटेडली घेऊ नका, ज्यामुळे आपल्याला हे क्लिअरली माहिती आहे की सारख्या सारख्या या वेदनाशमक औषधी आणि काही अँटीबायोटिक्स घेतल्याने आपल्या किडन्या खराब होत जातात. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही स्वतःहून अशा औषधी घेऊ नका. तिसरं म्हणजे पाण्याची पातळी भरपूर ठेवा. पाण्याचा इंटेक, पाण्याचं सेवन, जसं आपला जळगाव हे एक हॉट सिटी आहे, त्यामुळे तुम्हाला पाण्याचं इंटेक हे चांगलं ठेवावं लागेल. तिसरं म्हणजे तुमची जनरल लाईफस्टाईल ही चांगली ठेवा. व्यायाम करणं, फास्ट फूड अवॉइड करणं, तुम्हाला प्रॉपर झोप घेणं, हे जनरल लाईफस्टाईल सवयी आहेत, या तुम्ही कंटिन्यू ठेवा. तर एवढं सांगून मी माझा हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.